चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आपला मराठी नववर्ष. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवशी झाली. आपल्या घरी पंचांग असते. आपले पंचांग वर्ष याच दिवसापासून सुरू होते. याच दिवसाला गुढीपाडवा किंवा नववर्ष दिन असे म्हणतात. या गुढीपाडव्याची कथा काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. फार प्राचीन काळी आपल्या भारत देशात शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला. तो अत्यंत थोर व शूर होता. याच वेळी आपल्या देशात शक नावाचे परकीय राजे होते. ते लोकांना फार त्रास देत असत. सगळ्यांचा खूप छळ करत असत. या शालिवाहन राजाने या जुलमी शकांची राजवट नष्ट केली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. लोकांनी आपली घरे सजवली, नटवली. विजयाचा ध्वज उभा केला. आपल्या घरी साडी चोळीची गुढी उभारली. याच दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाला. गुढीपाडव्याच्या अनेक कथा ग्रंथपुराणात सांगितल्या जातात. फार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये वसू नावाचा एक राजा राज्य करीत होता. एके दिवशी तो आपले राज्य सोडून अरण्यात गेला. तेथे तो तपश्चर्या करू लागला. त्याची तपश्चर्या पाहून स्वर्गाचा राजा इंद्र घाबरला. आता आपले राज्य वसू राजा घेणार अशी त्याला भीती वाटू लागली. इंद्र आणि इतर देव वसू राजाकडे आले आणि त्याला म्हणाले, वसू राजा, तू स्वर्गाचे राज्य करण्यास योग्य आहेस, पण आता पृथ्वीचा सांभाळ करण्यास तुझ्याशिवाय कोणीच नाही. म्हणून काही वर्ष तू पृथ्वीवरच राज्य कर. देवांनी वसुराजाला अनेक उत्तम शस्त्रे दिली. एक ध्वज दिला. मग इंद्र वसुराजाला म्हणाला, हे वसुराजा, तू अत्यंत शूर आहेस, परंतु तरीही मी तुला एक गोष्ट देतो. असे म्हणून इंद्राने वसुराजाला वैजयंतीमाला दिली. वसुराजा म्हणाला, पण या वैजयंती माळेचा काय उपयोग? त्यावर इंद्र म्हणाला की तू ही माळ गळ्यात घातली की कोणत्याही युद्धात तुला एकही जखम होणार नाही. तुला सर्वत्र विजय मिळेल. मग इंद्राने वसुराजाच्या गळ्यात वैजयंतीमाला घातली व सर्व लोकांचे रक्षण करण्यासाठी वेळूची काठी दिली. वसुराजाने ती वेळूची काठी सुंदर वस्त्रे, अलंकार आणि फुलांच्या माळा यांनी सुशोभित केली. तिची स्थापना केली व गंध फूल अक्षदांनी तिची पूजा केली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. हाच आपला गुढीपाडवा सण. ब्रह्मदेवाने हे जग प्रथम उत्पन्न केले. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा.